नमस्कार, आप देख रहे हैं लोकहित न्यूज चैनल और आज हम मीरा भाईंदर शहर वासियों को एक ऐसी खुशखबरी देना चाहते हैं जिसकी प्रतीक्षा में पिछले कई वर्षों से मीरा भाईंदर के वासी थे। आज सही मायने में भाईंदर पूर्व के स्वर्गीय बाला साहेब ठाकरे कलादालन का लोकार्पण किया गया है महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के हाथों। जी हाँ, आज मीरा भाईंदर शहर के 146 विधानसभा क्षेत्र के विधायक और महाराष्ट्र के परिवहन मंत्री के प्रयासों से बना हुआ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहेब ठाकरे कलादालन का लोकार्पण किया गया। इस अवसर पर शिवसेना के कार्यकर्ता और पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। अब ये कलादालन लोगों के लिए खुला रहेगा और ये मीरा भाईंदर शहर के लोग इसका आनंद ले सकेंगे, ऐसी एक घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने की है। खऱ्या अर्थाने आज पुण्यतिथीचं औचित्य साधून आज याचं लोकार्पण झालेलं आहे। खरं म्हणजे हे कलादालन पाहताना साक्षात शिवसेना प्रमुखच समोर असल्याचा भास झाला आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेले आहेत त्याचा उत्तम नमुना या ठिकाणी पाहायला मिळाला। दादरच्या चाळीचा देखावा देखील अतिशय हुबेहूब केला आहे आणि तिथं खरं म्हणजे खांडके बिल्डिंग मध्ये दादरच्या चाळीत गेल्यासारखा भास होतो। कलाकार चांगला आहे आणि म्हणून पूर्वेश आणि विवेन तुमच्या फादरनी इथं खरंच साक्षात दादर उभा केला आहे म्हणून विचारत होतो कुठं गेलो। खरं म्हणजे तिथं बाळासाहेबांनी देखील प्रताप सरनाईक यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे। खरं म्हणजे प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत देखील या ठिकाणी चांगलं काम केलं, अनेक उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे। पण खरं म्हणजे हे कलादालन उभा करून त्यांनी मगाशी सांगितलं की आतापर्यंत जेवढे प्रकल्प आहेत या सगळ्यात उजवा प्रकल्प कुठला असेल, उत्तम प्रकल्प कुठला असेल तर हे कलादालन आणि कलादालन उभारून सरनाईकांनी मोठा प्रताप केला आहे असं बाळासाहेब पण बोलले मगाशी। मी मुख्यमंत्री असताना इकडे आलो होतो डीप क्लीन ड्राईव्ह साठी, तेव्हा देखील इथं पाहणी करायला या कलादालनाची मी आलो होतो आणि तेव्हाच मला त्याचा भास झाला की एक चांगलं कलादालन या ठिकाणी होत आहे आणि हे कलादालन प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेलं आहे आणि या शहरात मी जसं डीप क्लीन ड्राईव्ह केलं तसं प्रताप सरनाईक यांनी देखील या ठिकाणी डेव्हलपमेंटचा विकासाचा ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर घेतला असं म्हटलं तर वावगं ठरणार। आज मीरा भाईंदर मध्ये देखील अनेक विकास प्रकल्प आपण आणले। या ठिकाणी क्लस्टर योजना असेल, त्याचबरोबर वर्सोवा, बांद्रा वर्सोवा ते भाईंदर, भाईंदर ते विरार, विरार ते डहाणू हा सगळ्यात मोठा सी लिंक आपण करतोय आणि अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आज या ठिकाणी होतात। पण हे कलादालन अतिशय उत्तम झालेलं आहे, अतिशय उत्तम हे कलादालन झालेलं आहे आणि अशा प्रकारचं काम कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं। अनेक कामं त्यांनी केलेली आहेत, अनेक कामं केली, परंतु त्यातलं असं हे अद्वितीय स्मारक या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत असताना त्यांचं अभिनंदन करतो। एमपीएससी साठी आपण देखील एमपीएससी यूपीएससी साठी आपण केंद्र उघडलंय आणि आनंद दिघे साहेबांनी चिंतामणराव देशमुख एमपीएससी आयएस प्रशिक्षण केंद्र उभं केलं। अनेक शेकडो हजारो आयएस अधिकारी झाले आणि मीरा भाईंदर मध्ये देखील अशा प्रकारचं केंद्र उघडल्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होणारे अनेक अधिकारी इथून मीरा भाईंदर मधून देशाची सेवा करायला जातील। हा देखील मोठा एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की अतिशय स्मारक जे आहे कलादालन आहे इतर कलादालन आणि स्मारकापेक्षा वेगळं आहे।
इथं आल्यानंतर बाळासाहेबांचा इतिहास जो आहे तोही पाहायला मिळतोय. खांडके बिल्डिंग दादर मधले माणसं जुनी पाहायला मिळत आहे. ती भांडताना दिसताय आणि बोलताना दिसताय. खऱ्या अर्थाने मुंबई बाळासाहेब म्हणाले मराठी माणसाला ताट मानेने जगता यावं म्हणून शिवसेना उभी केली आणि हिंदुत्वाचा व्यापक विचार घेऊन बाळासाहेब संपूर्ण देशामध्ये शिवसेना हे नाव जगभर देशभर पसरवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. गर्व से कवाम हिंदू है नारा देण्याची हिंमत बाळासाहेबांनी दाखवली.